नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एसपी मॅथ अकॅडमी मध्ये सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आज आपण इथं शिकणार आहोत येत्या 7वी म्हणजे आपला चॅप्टर नंबर अँगल्स अँड पेअर्स ऑफ अँगल. ओके, चॅप्टर नंबर आपला 4था आणि त्या टॉपिकचं नाव आहे अँगल्स अँड पेअर्स ऑफ अँगल प्रॅक्टिस सेट 15 म्हणजेच 15वा प्रॅक्टिस सेट. अगदी सिंपल आणि साध्या सोप्या भाषेत आपण आज इथं शिकणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न घेता विद्यार्थी मित्रांनो आपण सुरुवात करूया आणि महाराष्ट्र बोर्ड 2027च्या एक्झाम साठी हा टॉपिक परिपूर्ण करून घेऊया. ओके बेटा, चला मग जास्त न वेळ घेता आपण सुरुवात करूया. ज्या टॉपिकचं नाव आहे अँगल्स अँड पेअर्स ऑफ अँगल. ओके, चला चौथा टॉपिक. आता त्याच्यातला महत्वाचा पॉइंट म्हणजे या इंटरियल अँगल एक्सटेरियल अँगल हे तर कळतात बेटा, पण ऍडजेसेंट अँगल आपल्याला कळायला पाहिजे. ऍडजेसेंट अँगल म्हणजे काय बघा, कसं ओळखायचं. ऍडजेसेंट अँगल म्हणजे टू अँगल्स विच हॅव कॉमन व्हर्टेक्स. याचा महत्वाचा पॉइंट, कॉमन व्हर्टेक्स एक पाहिजे, कॉमन आर्म पाहिजे. ओके, आणि सेपरेट इंटेरियर्स आर सेड टू बी ऍडजेसेंट अँगल म्हणजे सेपरेट अँगल पाहिजेत. हे 3 पॉइंट महत्वाचे आहेत. त्याच्यातला पहिला पॉइंट आहे आपल्याकडे कॉमन व्हर्टेक्स. ओके, कॉमन व्हर्टेक्स हा पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट आहे कॉमन आर्म. ओके, आणि तिसरा पॉइंट आहे म्हणजेच तिसरा पॉइंट आहे आपला सेपरेट अँगल. तिसरा पॉइंट आहे सेपरेट अँगल. हे 3 पॉइंट जर असतील त्या दोन अँगल मध्ये तर तो अँगल ऍडजेसेंट अँगल असतो. जर याच्यापैकी एक जरी नसेल तर ते ऍडजेसेंट अँगल नसते. मग एक सपोज एक एक्झाम्पल बघ. ही एक डायग्राम आपला एक अँगल आहे बेटा. ओके, याला मी नाव दिलो ए. हा पी झाला, हा सी झाला. ओके, मग याच्यात एक निघाला अँगल, समजा हा झाला डी. ओके, मग आता याच्यातलं विचारलंय तुम्हाला की अँगल ए बी डी, ए बी डी आणि दुसरा आहे ट्रायंगल डी बी सी, डीबीसी. ओके, मग विचारतात की तुम्हाला हे दोन अँगल ऍडजेसेंट अँगल आहेत का. मग पहिल्यांदा सुरू आपल्याला बेटा काय चेक करायचे की त्याच्यातला कॉमन व्हर्टेक्स आहे का. पहिल्यांदा सुरू ते चेक करायचे. आता बघा, हा अँगल हा झाला इकडून इकडे. ओके, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. हा हा अँगल हा वाला. ओके, एबीडी हा एबीडी आहे बरोबर. मग नंतर विचारले की आपल्याला दुसरा डी बी सी. ओके, डी बी सी म्हणजे याच्यामध्ये आपल्याला कॉमन कोणती आहे बेटा. याच्यामध्ये कॉमन कोणती आहे, ही कॉमन आहे. या दोघांची काय कॉमन आर्म आहे. कोणती आहे, कॉमन आर्म आहे. ओके, कॉमन आर्म कोणती आहे, बीडी आहे. मग ह्या दोघांचा कॉमन व्हर्टेक्स कोण आहे बेटा, दोघांचा कॉमन व्हर्टेक्स कोण आहे, बी आहे. म्हणजे हा पॉइंट आपला आहे, हा पॉइंट भेटला, कॉमन आर्म. ओके, नंतर सेपरेट अँगल्स, वेगवेगळे अँगल्स म्हणते. मग हा अँगल वेगळा आहे आणि हा अँगल वेगळा आहे. बघा, हा वेगळा आहे, हा वेगळा आहे, सेपरेट आहेत. म्हणजे हे दोघं काय झाले, ऍडजेसेंट अँगल झाले. कोणते बेटा, ऍडजेसेंट अँगल झाले. समजलं, समजलं असेल तर चला पुढे सुरुवात करूया आपण आपल्या प्रॅक्टिस सेटला. आणि ते प्रॅक्टिस सेट आहे आपला 15वा. चला, ओके, ते प्रॅक्टिस सेट आहे आपला 15. चला, आता काय म्हणले बघा. द फिगर अँड कम्प्लीट द टेबल. अँगल ए डब्ल्यू बी, ए डब्ल्यू बी एक अँगल आहे. मग आपल्याला पॉइंट इन द इंटेरियल लिहायचे. कोणते बेटा, इंटेरियल. आता इंटेरियल कोणते आहे त्याच्यात, इंटेरियल म्हणजे या अँगलच्या, हे जे अँगल आपला तयार झाला इथं, या अँगलच्या मधले म्हणलंय. मधले म्हणजे कोण कोण आहेत इथं, आर सी एक्स एन. म्हणजे इथं लिहू शकतोस पॉइंट आर सी, ओके, एन आणि एक्स. हे 4 पॉइंट इंटेरियल आहेत म्हणजे ह्या अँगलच्या मधले.
ओके, त्याला म्हणायचं इंटेरियल. मग नंतर विचारले बेटा आपले पॉइंट इन एक्सटेरियल. कोण एक्सटेरियल? आता बाहेरचे कोणकोणते आहेत बघ. टी आहे या लाईनला सोडून, यू आहे का बघ, हे जी आहे, क्यू आहे. ओके, अजून कोण आहे बेटा इथं? आपला अँगल ए बी डब्ल्यू म्हणजे वाय आहे, फी आहे. 1 2 3 4 5 6. हे कसे नाही, जी नाही, जी नाही, जी नाही, जी याच्यावर आहे. ओके, क्यू आहे. ओके, क्यू, क्यू फी वाय आणि टी यू. एक्सटेरियल म्हणजे कोणते बेटा? बाह्य, म्हणजे बाहेरचे पॉइंट. पॉइंट ह्या अँगलच्या बाहेरचे कोणते आहेत बेटा? टी यू, टी यू. ओके, नंतर आहे क्यू फी, क्यू फी आणि नंतर आहे वाय. नंतर कोण आहे बेटा? वाय. हे आपले पॉइंट जे आहेत ह्या एक्सटेरियल अँगल म्हणजे ह्या अँगलच्या बाहेरचे आहेत. कोणते आहेत बेटा? बाहेरचे. ओके, मग तिसरा पॉइंट विचारलाय, पॉइंट ऑन द आर्म ऑफ द अँगल. म्हणजे ह्या आर्मवर, हे आर्म झाले बेटा, हे कोणते आहेत आपले? हे आपले आर्म आहेत. हे बाजू आणि ही बाजू हे आर्म असतात. अँगल, हे अँगल झाला, हे अँगल, या अँगलचा हे एक आर्म झाला आणि हे एक आर्म, असे दोन आर्म आहेत. ओके, आणि मग ह्या काय विचारले की ह्या आर्मवरले पॉइंट कोणकोणते आहेत? तर ए, डब्ल्यू, जी आणि बी. 1 2 3 4 पॉइंट. ए डब्ल्यू, ए डब्ल्यू पॉइंट, पॉइंट ए डब्ल्यू, ए डब्ल्यू, जी, जी आणि बी. ओके, जी आणि बी हे 4 पॉइंट आपले ह्या आर्मवर आहेत. समजलं? पहिला प्रश्न कळाला, किती सोपा आहे. ओके, इंटेरियल म्हणजे आतील, एक्सटेरियल म्हणजे बाहेरचे आणि आर्मवर म्हणजे या लाईनवरले. कळालं? चला नेक्स्ट क्वेश्चन पुढा. आता बघा इथले, आता तुम्हाला विचारले, ही फिगर दिली, याच्यातले ऍडजस्टंट अँगल लिहायचे बेटा. ऍडजस्टंट अँगल. आता ह्या फिगर मधले ऍडजस्टंट अँगल कोणकोणते असतील? आता समजा बी एन ए, हा इकडला एक आणि इकडला एक. ओके, मग मी असं लिहिणार, अँगल बी एन ए, बी एन ए याच्या सोबतचा अँड, याच्या सोबतचा कोणता राहणार? बी एन सी, म्हणजे हा वाला अँगल बी एन सी पहिला. बघ, ह्या दोघाची कॉमन आर्म एक आहे, व्हर्टेक्स एन आहे आणि सेपरेट अँगल आहे. कसा आहे? सेपरेट अँगल आहे. ही कॉमन आर्म, हा व्हर्टेक्स एक आणि हा अँगल वेगवेगळा आहे. ओके, हे झाला आपला, काय झाला याचा? ऍडजस्टंट अँगल. मग याच्यातला दुसरा कोणता बेटा? दुसरा असं लिहू शकता, ए एन बी, अँगल ए एन बी, ए एन बी ला हा आणि दुसरा कोणता? बघा इकडे, हा खालचा, हा खालचा. हे वेगवेगळा अँगल आहे. ओके, ए एन बी आणि ए एन सी हे कॉमन आर्म आहे या दोघांचे आणि व्हर्टेक्स कॉमन एन आहे. ओके, हे हा अँगल आणि हा इकडला वरचा, इकडला वरचा, इकडला वरचा. अरे पोरा, हे बघ, हा वाला, हा वाला इकडे आणि हा वाला इकडे. मग या दोघातली कॉमन, हा वाला इकडे, हा वाला इकडे आणि ह्या दोघातलं कॉमन कोण आहे बेटा? इथं एकला आहे, आर्म आहे. ओके, हा अँगल इकडे, हा अँगल इकडे, सेपरेट अँगल झाले. म्हणजे यातला अँगल आपला येणारा कोणता राहणार आहे? ए एन सी, ए एन सी. ओके, कळालं? ए एन सी. तसाच आपण तिसरा घेऊ. तिसरा कोणता बेटा? बी एन सी. ओके, म्हणजे अँगल घेणार मी बी एन सी. ह्या बी एन सी ला, बी एन सी ला, बी एन सी ला सी एन ए येईल. कोणता येईल? सी एन ए. कोणता येईल? सी एन ए. म्हणजे जसा आपण हा घेतलो, हा अँगल आणि हा अँगल कसा झाला? वेगवेगळा झाला. या दोघांची कॉमन आर्म झाली आणि व्हर्टेक्स कॉमन कोण आहे? एन आहे. ओके, मग तसंच आपण बी एन ए घेतल्या, ए एन सी आहे का? ए एन सी, बी एन ए, बी एन एन बी एकच आहे. ओके, असं घेतलं तरी चालते, तसं घेतलं तरी चालते. चला, ह्या डायग्राम मध्ये किती निघाले बेटा आपल्याला?
ह्या डायग्राम मध्ये झाले ऍडजस्टंट अँगल. आता ह्या डायग्राम मध्ये ऍडजस्टंट अँगल बघा कोणते कोणते निघतात. पी क्यू आर हा ऍडजस्टंट अँगल. पी क्यू आर बघा इकडे या बघा हे असं पी क्यू आर हा अँगल झाला. मग दुसरा अँगल बघा कोणता तयार होईल. दुसरा अँगल पी टी इकडला पी क्यू आर म्हणजे हे क्यू जे आहे आपला कॉमन व्हर्टेक्स आहे. काय कॉमन व्हर्टेक्स. आणि हा अँगल वेगवेगळा आहे म्हणजे सेपरेट आहे. आणि ह्या दोघांची कॉमन आर्म कोणती आहे बेटा पी क्यू आहे. म्हणजे एक आपल्याला इथला एक अँगल भेटला. म्हणजेच कोणता भेटला बेटा तिथं पी क्यू आर. आणि दुसरा कोणता झाला पी क्यू टी. ओके. हे झाले आपले ऍडजेसेंट अँगल. आपल्याला विचारलंय की ह्या दोन फिगर मधले ऍडजेसेंट अँगल काढा. म्हणून आपण हे ऍडजेसेंट अँगल काढले. समजला ऍडजेसेंट अँगल कसा ओळखायचा. त्याच्यामध्ये नेहमी लक्षात ठेवायचं काय असते बेटा कॉमन व्हर्टेक्स हा एक पॉइंट. ओके. मग नंतर दुसरा पॉइंट कॉमन आर्म पाहिजे. आणि तिसरा पॉइंट काय पाहिजे बेटा सेपरेट अँगल पाहिजे. काय पाहिजेत सेपरेट अँगल. जिथं कुठं दिसतील तिथं आपल्याला ऍडजस्टंट अँगल होतो. ओके. कळालं. कळालं असेल तर जाऊ नेक्स्ट क्वेश्चन. चला आता पुढची बघा. आपल्याला काय म्हणलंय एक फिगर दिली. ओके डायग्राम दिली आणि याच्यातले आपल्याला ऍडजस्टंट अँगल लिहायचे. इफ नॉट स्टेट द रिझन. ओके. चला बघा पहिला घेतो पी एम क्यू आणि आर एम क्यू. ओके. दोन जे आहेत हे ऍडजस्टंट अँगल आहे का आपल्याला विचारले. तर बघू इथं पहिला पी एम क्यू. पी एम क्यू कुठं आहे पी 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 एम क्यू. पी हा वाली एम क्यू म्हणजे हा वाला. हा आपला एक अँगल. दुसरा कोणता आर एम क्यू. आर एम क्यू. ओके. चला हा वाला आर एम क्यू. ओके. चला बर बघा आता याच्यात कॉमन कोण आहे बेटा. याच्यात कॉमन आहे ही बाजू. ह्या दोघांची कॉमन ही आहे. म्हणजे एक आपल्याला भेटला कॉमन. ओके. म्हणजे आपल्याला कॉमन आर्म भेटला एक. ओके. आपल्याला जे पाहिजे होता ते भेटला कॉमन आर्म. मग काय विचारते कॉमन व्हर्टेक्स कोण आहे बेटा ईएम आहे. कॉमन व्हर्टेक्स एम आहे. मग अँगल सेपरेट आहेत का ते बघा. याचा अँगल सेपरेट आहे आणि याचा अँगल सेपरेट आहे. म्हणजे आपण इथं लिहू शकता की अँगल पी एम क्यू अँड अँगल पी एम क्यू अँड अँगल आर एम क्यू इट इज अ adjacent angle. Adjacent angle. ओके. ह्या झाला म्हणजे पहिला आहे आपला पहिला आहे. चला आपण बघू दुसरा. दुसरा कोणता आहे बेटा आर एम क्यू अँड एस एम आर. ओके. चला ही संपलं. हिचं झालं. आता बघू दुसरी काय म्हटलं बघा आर एम क्यू. आर एम क्यू. आर एम क्यू कुठं आहे ही आर एम क्यू. ओके ही डायग्राम. चला मी आता घेणार दुसरी डायग्राम. दुसरी डायग्राम कोणती घेणार एस एम आर. एस एम आर. एस एम आर. ओके. एस एम आर. आता पहिली डायग्राम बघा. पहिली डायग्रामचा अँगल मी रेड याच्यानं करतो. पहिली डायग्राम हो का हे पूर्ण इथपर्यंत आहे. ओके. आर एम क्यू म्हणजे हा पूर्ण आहे बरोबर. आणि दुसरीचा अँगल चेक करा. अँगल मी ह्या कलरने घेतो. जसं आपण हे अँगल काढल्या ते अँगल कसा आहे आपला हे एवढा कसा आहे हे अँगल आहे. आर एम एस चा अँगल हा झाला हे पेन. आणि आर एम क्यू चा हा रेड पेन अँगल. ओके. मग मला सांगा
याच्यामध्ये आर्यम जी आहे आपली कॉमन आर्म आहे. कोण आहे बेटा? कॉमन आर्म. ओके. कॉमन आर्म याच्यात कोण आहे? कॉमन आर्म आपली आर्यम आहे. कोण आहे बेटा? आर्यम आहे. म्हणजे आर्यम आहे. कॉमन व्हर्टेक्स, कॉमन व्हर्टेक्स कोण आहे? ईएम आहे. म्हणजे 2 पॉइंट आपल्याला भेटायलेत. पण आता तिसरा पॉइंट कडे लक्ष द्या. हा पूर्ण आपला जे हा अँगल पूर्ण आहे आणि त्या अँगल, आता ह्या अँगल मध्ये हे अँगल याच्यात घुसलाय बघा. घुसलाय. ओके. हे आपल्याला इथून इथपर्यंतच अँगल राहायला पाहिजे होता वेगवेगळा सेपरेट. पण इथं अँगल सेपरेट आहे का? सेपरेट नाही. हे याच्यात घुसलाय, हे वेगळा आहे. म्हणजे एकत्रच आहेत. पण हा अँगल याच्यामध्ये आला म्हणजे असा नाही, वेगवेगळा पाहिजे. ओके. म्हणजे हे नाही, म्हणजे हे आपण असं लिहू शकतो की it is a not adjacent, it is a not adjacent angle. Okay. Adjacent angle, adjacent angle. ओके. इथं लिहून टाक, दिसत नसल. adjacent angle. ओके. मग बिकॉज, का बाबा? कारण therefore not, not separate, नॉट सेपरेट अँगल. ओके. याच्यात सेपरेट अँगल नाही आहे. ओके. कळाला? हा आपला झाला दुसरा. मग आता आपल्याकडे येईल तिसरा. तिसरा काय विचारले बेटा? तिसरा बघा, अँगल आर एम एस आणि दुसरा आहे कोणता आहे? आर एम टी. ओके. आर एम टी. चला बघा आता. हा हा कटून टाकू. ओके. चला पुढं. आता बघा, आर एम एस, आर एम एस हा वाला, हा रेड ने दाखवला. हा अँगल याचा हे. ओके. चला, आर एम टी. आर एम टी कुठे आहे बघा? आर एम टी. आर, हे कॉमन व्हर्टेक्स आली. एम कॉमन व्हर्टेक्स आला. आर एम टी म्हणजे हा वाला. कोणता वाला? हा वाला. आता मला सांगा, ह्याच याचा अँगल कुठून आलाय बेटा? इथून आलाय. कुठून आलाय? याचाही अँगल सेपरेट आहे का? नाही आहे. का नाही? कारण हा अँगल आपला पूर्ण अँगल आहे आणि हा अर्धा आहे. सेपरेट म्हणजे हा अँगल इथून इकडेच पाहिजे होता, पण हा याच्यात गेला. म्हणजे हा सुद्धा आपला ऍडजस्टंट अँगल नाही. इट इज अ नॉट ऍडजस्टंट अँगल बिकॉज नॉट सेपरेट अँगल. म्हणजे याचं रिझन कोणतं लिहायचं बेटा? हेच लिहून टाकायचं. इट इज नॉट, ओके, adjacent angle. It is not adjacent angle. ओके. रिझन काय? बिकॉज नॉट सेपरेट अँगल. ओके. चला, आता चौथा बघा. याच्यातला चौथा कोणता आहे? चौथा अँगल. आता शेवटची चौथा बघा. चौथा बघा. चौथा रे, चौथा. चौथा काय? आर एस एम टी. कुठं आहे? आर, सॉरी, एस एम टी. एस एम टी म्हणजे हा वाला. रेडने केलो मी. ओके. याचा अँगल हा झाला. आर एम एस. आर, आर एम एस. आर एम एस म्हणजे हा. याच्यात कॉमन ही आली. ओके. ही काय आली? कॉमन आर्म. बरोबर. कॉमन व्हर्टेक्स. आणि बघा, हे अँगल इथून होता अगोदरचा, हे अँगल इथून इकडे आहे. या दोघांचा अँगल कसा आहे बेटा? इथं सेपरेट आहे. कसा आहे? सेपरेट आहे. म्हणून 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 म्हणजेच एस एम टी अँगल, एस एम टी, एस एम टी अँड आर एम एस हे काय झालं बेटा? इट इज अ adjacent angle. adjacent angle. ओके. adjacent angle. कळाला प्रश्न? किती सोपा आहे. ओके. झालं का? हा, हीच डायग्राम. ओके.
अशा प्रकारे हा प्रॅक्टिस सेट आपला इथं पूर्णपणे संपलेला आहे. चला, मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं, जेणेकरून पुढचा लेक्चर तुमच्यासाठी तुमच्यापर्यंत अगोदर लवकर म्हणजे सर्वात अगोदर पोहोचला पाहिजे. ओके, त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनचं बटन प्रेस करायचं. ओके बेटा, चला.